काल आपण इंट्रोडक्शन घेतली होती. काय? लिक्विडचा जो सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो तो जनरली कर्व्ड असतो. ठीक आहे. आणि यालाच आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे आणि काही टर्म्स इथे स्टडी करायचे आहेत. त्यामधली पहिली टर्म आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाला म्हणायचं समजून, आणि बरोबर डेफिनेशन हे करता आली पाहिजे. हा लक्ष द्या की एखादी बीकर आहे आणि या बीकरमध्ये सपोज हे लिक्विड आहे. वेगळ्या कलरने दाखवलं तरी चालेल. तर हा लिक्विड सरफेस आहे. तर लिक्विड सरफेस जर अशी आपण डायग्राम काढली तर ही डायग्राम चुकीची आहे. हा लक्ष द्या. इथे हा जो सरफेस आहे हा काय झाला? सॉलिड. आणि हा जो आहे हा काय झाला? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि जिथे कॉन्टॅक्ट आहे त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे. तिथे लिक्विड सरफेस आपण प्लेन दाखवला, पण अशी सिच्युएशन नसेल जिथे लिक्विडचा कॉन्टॅक्ट सॉलिड सरफेस सोबत येणार. तो लिक्विड सरफेस कव्हर झालेला असेल. काय झालेला असेल? कव्हर. तुम्हाला काल सांगितलं आम्ही दोन प्रकारचे कव्हर असतील. एक तर तो कॉन्केव्ह झालेला असेल किंवा कॉन्व्हेक्स झालेला असेल. ओके. आता बघा ही पूर्ण डायग्राम आहे, पण आता आपण याच्यानंतर काय करणार? फक्त एवढ्या पार्टवर फोकस करणार आणि बाकी आपण विसरून जाऊ. समजलं? काय काय फोकस करणार आपण? हा झाला सॉलिड सरफेस, हा असेल लिक्विड सरफेस, याच्या खाली पूर्ण लिक्विड आहे, याच्या वरतं एअर आहे. सॉलिड सरफेस, लिक्विड सरफेस आणि एअर. सॉलिड, लिक्विड आणि एअर तीन इंटरफेसेस आपण स्टडी करणार, जिथे लिक्विड, सॉलिड आणि एअर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये. सॉलिड आणि लिक्विड कॉन्टॅक्ट आहे, इथे लिक्विड आणि एअर कॉन्टॅक्ट आहे. बरोबर आहे. एवढाच पोर्शन आपण स्टडी करणार. बाकीचं पोर्शन जो आहे तो आपल्याला हटवून टाकायचा आहे. मी समजा अशी डायग्राम काढली आता एकदा की असा सॉलिड सरफेस काढला आणि हा लिक्विड सरफेस काढला. हे तुम्हाला समजलं पाहिजे काय आहे. ही सिच्युएशन आहे. फक्त आपण एक जो पॉइंट आहे जिथे आपण फोकस करून राहिलो, बरोबर आहे, तेवढा पोर्शन आपण काढला. राईट हँड साईडला जे काही व्हेसल आहे, समोर बॅक साईडला जे व्हेसल आहे ते आपण दाखवणार नाही. एवढं समजलं? आता इथे काय सांगितलं मी की हा पोर्शन आता हटवला तरी चालेल, पण राहिला तरी काही फरक पडत नाही. आणि हे समजण्यासाठी मी हा मोठा स्पियर काढला होता. त्या स्पियरलाही मी आता काढून टाकतो. आता एवढा पोर्शन तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा जो येलोवाला आहे हा काय झाला? सॉलिड सरफेस. हा जो दाखवला मी दुसऱ्या कलरचा हा आहे लिक्विड सरफेस आणि खाली आहे लिक्विड. आणि मी काय सांगितलं? जेव्हा लिक्विड सरफेस सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार तेव्हा तो कर्व्ड असणार. बरोबर आहे. आणि इथेच आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नावाची टर्म डिफाईन करता येते. हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, जिथे सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहे. दॅट इज कॉल्ड एज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता पहा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल. समजा इथे दोन प्रकारचे लिक्विड सरफेस येतील. जे लिक्विड, ऐका केअरफुली, जे लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करेल, जे लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करेल. फॉर एक्झाम्पल काय म्हणू आपण की ग्लास आहे आणि ऑर्डिनरी वॉटर आहे किंवा टॅप वॉटर आहे. ग्लास आणि टॅप वॉटर यामधला अशा तऱ्हेचा सरफेस येणार. दुसरं एक एक्झाम्पल आपल्याला घेता येणार. तर इथे परत काय दाखवू आपण? हा झाला सॉलिड सरफेस आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दाखवायचा आपल्याला लिक्विड सरफेस. आणि हा जो येलो काढला मी हा झाला लिक्विड सरफेस. परत इथे जिथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे लिक्विड सरफेस काय झालेला आहे? कर्व्ड झालेला आहे. खाली पूर्ण लिक्विड आहे. इथे ती सिच्युएशन आहे. लेफ्ट हँड साईडला सॉलिड आहे. हा लिक्विडचा सरफेस आहे, लिक्विडचा सरफेस, खाली लिक्विड आहे, वरती काय आहे? एअर. इथे हा सरफेस कॉन्केव्हच्या ऐवजी कॉन्व्हेक्स झालेला आहे. आणि याचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगता येणार, जे लिक्विड सॉलिडला वेट करणार नाही, वेट म्हणजे ओलं करणार नाही. द लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड. फॉर एक्झाम्पल काल तुम्हाला सांगितलं होतं मर्क्युरी आणि ग्लास हे जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेत तर मर्क्युरी ग्लासला वेट नाही करू शकत. मर्क्युरीचे पार्टिकल ग्लासला चिटकत नाही. वेट करणे म्हणजे चिटकणे. बरोबर आहे. तर असं हे एक्झाम्पल आहे. इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय सांगता येणार? ग्लास आणि मर्क्युरी. एच म्हणजे मर्क्युरी. मर्क्युरी लिक्विड जर तुम्ही घेतलं तर अशा तऱ्हेचा सरफेस येणार. दोन सरफेस तुम्हाला समजले. पहिल्या सरफेसला मी कॉन्केव्ह म्हटलं. हा केव्हा येणार? हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला काय सांगते? व्हेन लिक्विड पार्शियली वेट्स दी
सॉलिड. जेव्हा लिक्विड सॉलिडला पार्शियली काय करते, वेट करते, अशा तऱ्हेचा लिक्विड सरफेस होतो. हा सरफेस कसा आहे, कॉन्केव्ह आहे. ओके. आणि हा सरफेस कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स सरफेस केव्हा येणार, जेव्हा ग्लास आणि मर्क्युरी, म्हणजे याला या टाईपला आपलं हे एक्झाम्पल झालं. इथे काय सांगता येणार, वेन लिक्विड, बरोबर आहे, काय सांगता येणार, डज नॉट वेट द सॉलिड. जेव्हा लिक्विड सॉलिडला वेट करणार नाही त्यावेळेस या तऱ्हेचा सरफेस डेव्हलप होणार. का डेव्हलप होणार ते सांगायचं राहिलं. इथपर्यंत समजलं. किती लिक्विड सरफेस आपण पाहिले, दोन. एक कॉन्केव्ह, दुसरा कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह सरफेस कुठे, जिथे लिक्विड सरफेस सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तिथे सरफेस काय झालेला आहे, कॉन्केव्ह. या केसमध्ये जिथे लिक्विड सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तिथे सरफेस काय झालेला आहे, कॉन्व्हेक्स. बरोबर आहे. पण ही सिच्युएशन केव्हा येणार, जेव्हा ते लिक्विड त्या सॉलिडला काय करेल, पार्शियली वेट करेल. पूर्णपणे नाही, पार्शियली वेट करेल, त्यावेळेस कॉन्केव्ह सरफेस होणार. फॉर एक्झाम्पल ग्लास अँड ऑर्डिनरी वॉटर, टॅप वॉटर. आणि ही सिच्युएशन केव्हा येणार, जेव्हा ते लिक्विड त्या सॉलिडला वेट करू शकणार नाही त्यावेळेस ही सिच्युएशन येणार. याचं काय एक्झाम्पल सांगता येणार, ग्लास अँड मर्क्युरी. बरोबर आहे. पण आपल्याला काय डिफाईन करायचं आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पहा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा डिफाईन करतात, दोन्ही डायग्राम मध्ये आपल्याला काढता येईल, आणखी वेगवेगळ्या डायग्राम्स मध्ये आपल्याला काढता येईल. पहा काय करायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट करताना, लक्ष द्या इकडे. हा झाला सॉलिड सरफेस आणि हा झाला लिक्विड सरफेस. तुम्ही एक टँजंट काढायची लिक्विड सरफेसला. कोणाला, लिक्विड सरफेसला. काय काढायची, टँजंट. टँजंट समजते. तर जी लाईन एखाद्या सरफेसला, एखाद्या लाईनला, एखाद्या कर्वला फक्त एका पॉइंट मध्ये टच करते, दॅट इज कॉल्ड टँजंट. मग तसंच तुम्हाला एक टँजंट काढायची आहे. कोणाला काढायची आहे, लिक्विड सरफेसला. कुठे काढायची माहिती आहे, ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जिथे सॉलिड आणि लिक्विड यांचा कॉन्टॅक्ट झाला असेल, हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला, हा जो रेडनी मी दाखवला हा काय झाला, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला लिक्विड सरफेसला काय काढायची, टँजंट. तर कोणाला, लिक्विडच्या सरफेसला, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला लिक्विडच्या, हा लिक्विडचा सरफेस आहे. इथे लिक्विड सरफेस लिहू आपण, नाहीतर मग असं नाही होणार की वरतं लिक्विड आहे. तर लिक्विड सरफेसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला काय काढली, टँजंट. कशी निघेल, ही अशी काढावं लागेल. ही झाली टँजंट, ही झाली टँजंट. कोणाला काढली, टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस ॲट दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हा लक्ष द्या, आता काय करायचं, सॉलिड सरफेस, काय सॉलिड सरफेस आणि ही टँजंट यांच्यामधला अँगल मोजायचा. अँगल कुठला मोजायचा, सॉलिड सरफेस आणि टँजंट. सॉलिड सरफेस आणि टँजंट यांच्यामधले इथे दोन अँगल आहेत, त्यांच्यामधला आपल्याला फक्त एक अँगल पाहायचा आहे. बघा हा एक अँगल आहे सॉलिड सरफेस आणि टँजंट मधला, बाहेरचा अँगल आहे सॉलिड सरफेस आणि टँजंट मधला. आपल्याला सॉलिड सरफेस आणि टँजंट मधला अँगल घ्यायचा आहे, पण तो अँगल घ्यायचा सॉलिड सरफेस आणि अँगल घ्यायचा लिक्विडच्या आतमध्ये. कशामधला अँगल घ्यायचा आहे, सॉलिड सरफेस आणि टँजंट मधला अँगल, पण तो कुठे मोजायचा किंवा कुठे घ्यायचा, लिक्विडच्या आतमध्ये. हा जर घेतला तर लिक्विडच्या वर होणार, तो लिक्विडच्या आतमध्ये घ्यायचा. आणि याच अँगलला काय म्हणतात, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मी परत एकदा सांगतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढताना आपण एक टँजंट काढली. कोणाला काढली, लिक्विड सरफेसला. कुठे काढली, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला. बरोबर. ती टँजंट आणि सॉलिड सरफेस यांच्यामधला अँगल मोजला, तो कुठे मोजला, लिक्विडच्या आतमध्ये मोजला. अशा अँगलला काय म्हणतात, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हीच मेथड इथे आपण वापरू. परत काय काढायची, एक टँजंट. कुठे काढायची, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. इथे जर आपण एक टँजंट काढतो म्हटलं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला, तर ही टँजंट आपल्याला अशी काढावं लागेल. ही झाली टँजंट. बरोबर, खाली नाही काढता येणार ती. ही टँजंट झाली. कोणाला काढली, लिक्विडच्या सरफेसला टँजंट काढली. कुठे काढली, ॲट दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हा झाला सॉलिड सरफेस आणि हा झाला लिक्विड. यांच्यामधला अँगल मोजायचा, इनसाइड द लिक्विड, बाहेरचा नाही मोजायचा. ह्या अँगलला काय म्हणतात, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो लेस दॅन 90 डिग्री आहे, आणि ह्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. पॉइंट क्लिअर झाला का. इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असते तेही समजलं, कोणत्या केसमध्ये तो लेस दॅन 90 डिग्री असतो तेही समजलं, आणि कोणत्या केसमध्ये तो ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो तेही समजलं. पण हा असाच का असतो हे मात्र एक्सप्लेन करायचं राहिलं.
अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जर डेफिनेशन विचारली तर कशी लिहायला पाहिजे पहा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइंड ॲज किंवा इट इज डिफाइंड ॲज अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट. अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड मेजर्ड इनसाइड द लिक्विड. मेजर्ड इनसाइड द लिक्विड, कारण की हा वरून मोजू शकतो ना आपण, कारण की वरती सॉलिड सरफेस अँड टँजंट हाही अँगल मोजता येतो, पण तो नाही घ्यायचा. इथे तीच डेफिनेशन. हा काय झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. So angle of contact is defined as the angle between solid surface and tangent. ही काय झाली angle between solid surface and tangent drawn to liquid surface at the point of contact measured inside the liquid. वॉटर नाही म्हणायचं, कोणते लिक्विड असू शकते. ओके, वॉटर एक एक्झाम्पल झालं. नंतर सांगायचं की दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 90 डिग्री. लेस दॅन 90 डिग्री म्हणजे हा ॲक्यूट अँगल आहे. दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 90 डिग्री ऑर ॲक्यूट अँगल व्हेन लिक्विड पार्शियली वेट्स द सॉलिड. बघा मी उलट चाललो. फॉर एक्झाम्पल ग्लास अँड टॅप. दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री व्हेन लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड. फॉर एक्झाम्पल ग्लास अँड मर्क्युरी. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला समजलं. लेस दॅन 90 केव्हा असेल तेही समजलं. त्याचं तुम्हाला टाईपही सांगता आला, एक्झाम्पलही सांगता आलं. ग्रेटर दॅन 90 असेल केव्हा ते तुम्हाला समजलं. केव्हा कोणत्या केसमध्ये लिक्विड डज नॉट वेट दी सॉलिड. मग ते कोणते लिक्विड असो कोणते सॉलिड असो त्याचं एक्झाम्पल समजलं, डायग्राम समजलं का. हाच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणखी वेगळ्या तऱ्हेने दाखवता येतो. पहा समजा परत तो आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सांगायचा, फक्त मला याला बरोबर रिकग्नाइज करायचं आहे. समजा ही एक ग्लास प्लेट आहे. काय दाखवली ग्लास प्लेट, आणि या ग्लास प्लेटवर एक लिक्विडचा ड्रॉप आहे. लिक्विडचा ड्रॉप बरोबर आहे. वॉटरचा जर ड्रॉप असेल तर तो पहिल्या केसमध्ये येणार. मर्क्युरीचा ड्रॉप ठेवला तर दुसऱ्या केसमध्ये येणार, जे आतापर्यंत आपण बोर्डवर काढलं होतं. जर का हा वॉटरचा ड्रॉप असेल तर हा अशा तऱ्हेचा असणार. तुम्ही पाहिलं असेल अशा तऱ्हेचा वॉटरचा ड्रॉप असेल, असाच असेल बिलकुल हा. आणि म्हणजे ही फर्स्ट केस झाली बरोबर आहे. इथे ड्रॉप कशाचा आहे वॉटरचा आहे. आणि सेकंड केसमध्ये जर त्याच सरफेसवर तुम्ही मर्क्युरीचा ड्रॉप टाकला तर मर्क्युरीचा ड्रॉप असा राहील. तुम्ही पाहिले असेल डायग्राम्स बुक्समध्ये वगैरे, आपल्या नोट्समध्ये आहे, सिनॉप्सिसच्या नोट्समध्ये एक डायग्राम असेल. तर पहिला हा जो ड्रॉप आहे हा कशाचा आहे, हा वॉटरचा ड्रॉप आहे. सेकंड जो ड्रॉप आहे हा कशाचा आहे, यस मर्क्युरीचा ड्रॉप आहे. इथेही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजलं पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठे अँगल काढायचा, सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेस बाउंड्रीवर बरोबर आहे. कोणाला टँजंट काढायची, लिक्विड सरफेसला. ओके, इथे आपण काढून पाहू. आता कुठेही काढा तुम्ही. इथे समजा इथे आपण काढायचं ठरलो लिक्विड सरफेसला टँजंट काढायची. इथे काढली तर अशी येणार, इथे काढली तर इकडे येणार बरोबर आहे. ही काढली लिक्विड सरफेसला टँजंट, अर्थात हे दोन्ही सारखे असायला पाहिजे होते. ही काढली लिक्विड सरफेसला काय काढली टँजंट. आता अँगल कुठला मोजायचा, सॉलिड सरफेस आणि टँजंट यांच्यामधला मोजायचा अँगल इनसाइड द लिक्विड. पहा अँगल कसा मिळाला, थिटा लेस दॅन 90 डिग्री. या केसमध्ये पहा बरोबर. हा मर्क्युरी ड्रॉप आहे. परत काय काढा, टँजंट काढा. कोणाला टँजंट काढा, लिक्विड सरफेसला ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघा हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. इथे सॉलिड आणि लिक्विड एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत. तर हा सॉलिड सरफेस आहे आणि इथे तुम्ही टँजंट काढली, इथे ही वाली काढली टँजंट बरोबर. ही झाली टँजंट. यारो दाखवण्याची काही गरज नाही, तर दाखवलं गेलं माझ्याकडनं. आणि आता अँगल कुठला मोजायचा, टँजंट आणि सॉलिड सरफेस मधला मोजायचा लिक्विडच्या आतमध्ये. हा अँगल मोजायचा. पहा कसा मिळेल, ग्रेटर दॅन 90 डिग्री. समजलं. ते डायग्राम तिचं, ही डायग्राम तिचं. कोणी ती डायग्राम काढते, कोणी ही डायग्राम काढते. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बरोबर ओळखता आलं पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन समजली. काय मोजायचा अँगल, कशामधला, सॉलिड सरफेस. टँजंट कशाला काढायची, लिक्विडच्या सरफेसला. कुठे काढायची, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला. आणि अँगल कुठे मोजायचा, लिक्विडच्या आतमध्ये. म्हणजे तुम्ही सरळ सांगा, उलट सांगा, कसंही सांगा, इज द करेक्ट डेफिनेशन. अँगल कशामधला आहे, सॉलिड सरफेस आणि टँजंट मधला. टँजंट कशाला काढली, लिक्विड सरफेसला. कुठे काढली, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला. आणि अँगल कुठे मोजला, लिक्विडच्या आतमध्ये. दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 90 डिग्री व्हेन लिक्विड पार्शियली वेट्स द सॉलिड. फॉर एक्झाम्पल वॉटर अँड ग्लास बरोबर आहे. ऑर्डिनरी वॉटर अँड
ग्लास म्हणू आपण. अँड एकदम क्लीन वॉटर घेतलं ना आपण, प्युअर H2O, तर तिथे केस वेगळी होते. नंतर काय म्हटलं मी, दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री वेन लिक्विड डज नॉट वेट दी सॉलिड. मग ते सॉलिड ग्लासच असलं पाहिजे ना, त्याचं एक एक्झाम्पल झालं. बरोबर आहे. तर या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ग्रेटर दॅन 90 डिग्री. एक्झाम्पल आहे मर्क्युरी अँड ग्लास. ओके. आता आपल्याला ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं आणि ओके, तर जर लिक्विड सॉलिडला कम्प्लिटली वेट करत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 येतो. बरोबर आहे. पण ती एकदम रेअर केस आहे, कारण तसे एक्झाम्पल्स आपल्याला मिळत नाही. आता आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं कॉज पाहायचं आहे, कॉज ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. तर किंवा एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं. एक्सप्लेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एक्सप्लेन करणे म्हणजे काय सांगावं लागेल, जर लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करत असेल तर हा लेस दॅन 90 काय येतो, आणि जर लिक्विड सॉलिडला वेट करत नसेल तर हा ग्रेटर दॅन 90 काय येतो, हे सांगणे, हे एक्सप्लेन करणे म्हणजे कॉज ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे. काय क्वेश्चन म्हणजे आपल्याला नेमकं काय सांगायचं हे तर समजलं पाहिजे ना. तर आपल्याला ना तो का लेस दॅन 90 आणि का ग्रेटर दॅन 90 हे सांगायचं आहे. पहा मी काय करतो यासाठी, इकडे बोर्डवर लक्ष द्यायचं. तर आपण काय करू पहा, पहिल्या पॉइंटमध्ये, तर हा असेल एक सॉलिड सरफेस, इथे सॉलिड आहे पूर्ण, आणि हा झाला लिक्विड सरफेस. सध्या मी असं सरळच काढला, हा सॉलिड सरफेस आणि हा झाला लिक्विड सरफेस. आपण असे मॉलिक्युल्स घेऊ, आपण असे मॉलिक्युल्स घेऊ ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, बघा असे मॉलिक्युल्स ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पार्टली एअर मध्ये येणार, पार्टली सॉलिड मध्ये येणार आणि पार्टली लिक्विड मध्ये येणार. कळलं का तुम्हाला? असे मॉलिक्युल्स म्हणत आहे मी, मॉलिक्युल नाही, असे मॉलिक्युल्स ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पार्टली सॉलिड मध्ये आहे, पार्टली एअर मध्ये आहे आणि पार्टली लिक्विड मध्ये आहे, हे आसपासचे असतील असे लिक्विडचे मॉलिक्युल्स फक्त. बरोबर आहे. मग इथे मॉलिक्युल्स काढायचे ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स एअर मध्ये यायला पाहिजे, सॉलिड मध्ये यायला पाहिजे, लिक्विड मध्ये यायला पाहिजे. ओके. इथे असे काही मॉलिक्युल्स आहेत ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स सॉलिड मध्ये, एअर मध्ये, लिक्विड मध्ये येणार, तिन्ही पेजेस मध्ये येणार. बरोबर आहे. आणि अशा मॉलिक्युल्सवर ऍक्ट होणारे फोर्सेस आपल्याला पाहायचे आहेत. मग आपण कसे मॉलिक्युल्स घेतले, कोणते मॉलिक्युल्स कन्सिडर केले आपण, असे मॉलिक्युल्स कन्सिडर केले ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, बरोबर आहे, कुठे आहे, सॉलिड मध्ये आहे, लिक्विड मध्ये आहे आणि एअर मध्ये सुद्धा आहे. आणि अशा मॉलिक्युलवर ऍक्ट होणारे काय काढायचे आहेत आपल्याला, फोर्सेस काढायचे आहेत. अशा मॉलिक्युलवर ऍक्ट होणारे फोर्सेस स्टडी करायचे आहेत. पहा लक्ष द्या काय असेल, एक फोर्स काय असेल, लक्ष द्या बरोबर. एक फोर्स काय असेल, हा तो मॉलिक्युल आहे ज्याचा असा जर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढला इथे मी असा, बरोबर आहे, हा लिक्विड मध्ये, एअर मध्ये येणार, सॉलिड मध्ये येणार, लिक्विड मध्ये येणार. तर ह्या मॉलिक्युलवरचा पहिला फोर्स आहे, बरोबर आहे, तो आहे कोहेजिव्ह फोर्स. कोहेजिव्ह फोर्स म्हणजे तो लिक्विडचा मॉलिक्युल आणि त्याच्या खालचे लिक्विडचे मॉलिक्युल्स. ऐका आता बरोबर. तर हा जो मॉलिक्युल आहे याला खालचे मॉलिक्युल खाली ओढत असतील, यावर या डायरेक्शनने फोर्स असणार. हे जे मॉलिक्युल्स आहेत त्याला इकडे ओढत असतील, हे इकडे ओढत असतील. बरोबर आहे. या सर्वांचा काढायचा रिझल्टंट, सर्वांचा काय काढायचा रिझल्टंट. तुम्ही मला सांगा की वेक्टर जर असे असले, हा फर्स्ट हा सेकंड, बरोबर आहे, आणि यांचा जर रिझल्टंट काढला तर या डायरेक्शन येणार, आणि जो मधला होता तो त्या डायरेक्शनने आहे. याचा अर्थ ह्या फोर्सेसचा जर तुम्ही रिझल्टंट काढला तर हा हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल करेल, 45 डिग्री, किंवा व्हर्टिकल सोबत किती अँगल करेल, 45 डिग्री. एवढं क्लिअर झालं का? बरोबर आहे. हा जो मॉलिक्युल आहे यावरचा कुठला फोर्स स्टडी करून राहिलो आपण, कोहेजिव्ह फोर्स. कोहेजिव्ह फोर्स राईट कडे आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे, आणि या सर्व डायरेक्शननी कोहेजिव्ह फोर्स आहे. बरोबर आहे. मी फक्त तीनच दाखवले, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, आणि ह्या सर्व कोहेजिव्ह फोर्सचा रिझल्टंट जर काढला तर तो रिझल्टंट असा येणार. रिझल्टंट म्हणजे थोडा मोठा दाखवला, बरोबर आहे. आणि हा रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स, या मॉलिक्युलला जर पी म्हटलं तर याला पीसी म्हणता येणार, सी फॉर कोहेजिव्ह. बरोबर आहे. हा रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल करेल, 45 डिग्रीचा अँगल करेल. समजलं? म्हणून कोहेजिव्ह फोर्स याला काय म्हणू आपण, रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स. बरोबर आहे. तर कुठला, रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स. अगोदरच म्हणायला पाहिजे होतं रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स. आणि हा कितीचा अँगल करतो, 45 डिग्रीचा अँगल करतो, कोणासोबत, हॉरिझॉन्टल. एक फोर्स समजला?
ओके, आता पहा इथे ऍक्च्युली हे असं स्पिअर आणि हे सगळं काढून त्याचा रिझल्टंट असा, पण ते दाखवताना नाही की एवढं आपल्याला दाखवायची गरज नाही. तर पहिला फोर्स तुम्हाला समजला रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स हा इकडे मिळाला बाय सिमेट्री, इट मेक्स अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. ओके, आता इथे खूप खिचडी झाली, हे थोडं मी काढून टाकतो समजण्यासाठी. आणि परत हे सर्व लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. आपण कोणते मॉलिक्यूल कन्सिडर करून राहिलो? ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पार्टली सॉलिडमध्ये, पार्टली एअरमध्ये आणि पार्टली लिक्विडमध्ये आहे. आता बघा इथे तो मॉलिक्यूल आहे, पण हे सर्व मॉलिक्यूल लिक्विडचे आहेत. लिक्विडचे मॉलिक्यूल आणि सॉलिडचे मॉलिक्यूल यांच्यामधलं आपल्याला काढायचं आहे ॲडेसिव्ह फोर्स. सेकंड काय काढायचं आपल्याला? इथे मी असंच लिहिलं, रिझल्टंट ॲडेसिव्ह फोर्स. ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे दोन वेगवेगळ्या सबस्टन्स मधला, एक कोण आहे लिक्विड आणि दुसरा कोण आहे सॉलिड. आणि केअरफुली एका बरोबर. ठीक आहे, बघा ह्या लिक्विड मॉलिक्यूलला हे सॉलिड मॉलिक्यूल स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतील, त्यामुळे हा झाला फोर्स. हे वरचे जे मॉलिक्युल्स आहेत त्याला वर अट्रॅक्ट करत असतील, हाही फोर्स आहे. आणि खालचे जे सॉलिडचे मॉलिक्यूल आहेत याला इकडे अट्रॅक्ट करत असतील, हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. समजलं का? म्हणजे याला काही अट्रॅक्ट करणारे मॉलिक्यूल वर असतील, काही अट्रॅक्ट करणारे मॉलिक्यूल खाली असतील, पण बाय सिमेट्री जेवढे वर अट्रॅक्ट करणारे असतील तेवढेच खाली. या दोघांचा रिझल्टंट काढला तर इकडे मिळेल, त्याच्यानंतरचे जे असतील त्यांचंही काढला तर इकडेच मिळेल, त्याच्यानंतरचे जे असतील त्यांचंही काढला तर इकडेच मिळेल. याचा अर्थ ह्या मॉलिक्यूलवरचा रिझल्टंट ॲडेसिव्ह फोर्स जर काढला तर तो या सॉलिडच्या सरफेसला कसा येणार? परपेंडिक्युलर येणार. बरोबर आहे. रिझल्टंट ॲडेसिव्ह फोर्स हा कसा मिळाला? परपेंडिक्युलर टू सॉलिड सरफेस. हा सॉलिड सरफेसला मिळाला परपेंडिक्युलर. एवढं समजलं का? दोनच महत्व त्या मॉलिक्युलवरचे आहेत. पहिला कोहेजिव्ह फोर्स, तो इकडे मिळाला, याचं आपल्याला बार बार काम पडणार. आता इकडे खाली झुकलेला मिळाला आणि हा कसा मिळाला? बायसिमेट्री हॉरिझॉन्टल असा मिळाला. इथे 45 डिग्रीचा अँगल, इथे 45 डिग्रीचा अँगल. नंतर कोणता फोर्स काढला? लिक्विडचे मॉलिक्यूल आणि सॉलिडचे मॉलिक्यूल यांच्यामधला ॲडेसिव्ह फोर्स. दोन वेगवेगळ्या मधला म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स, सेम मॉलिक्युल्स मधला म्हणजे कोहेजिव्ह फोर्स. लिक्विड आणि लिक्विडचे मॉलिक्यूल यांच्यामधला कोहेजिव्ह फोर्स आणि लिक्विड आणि सॉलिडचे मॉलिक्यूल यांच्यामधला ॲडेसिव्ह फोर्स. बरोबर आहे. तर हा जर तुम्ही काढला तर हा यांचा जर रिझल्टंट काढला सर्व ॲडेसिव्ह फोर्सेसचा, हा कुणीकडे जाणारा मिळतो? लेफ्ट कडे. सॉलिड सरफेसला कसा मिळणार? परपेंडिक्युलर. तुम्हाला दोन मेन फोर्सेस, एक रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स आणि दुसरा रिझल्टंट ॲडेसिव्ह फोर्स. मी ना इथंच लिहायला पाहिजे होतं हे. पहिला फोर्स काढला रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स, रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स. आणि हा कसा मिळाला? तर हा जो फोर्स आहे इट मेक्स अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. हा हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल करतो? 45 डिग्रीचा. दुसरा काय मिळाला? रिझल्टंट ॲडेसिव्ह फोर्स, इट इज परपेंडिक्युलर टू द लिक्विड सरफेस. आणखी काही आहे, लक्ष द्या. तर आणखी एक आहे थर्ड. आता बघा हे लिक्विडचे मॉलिक्यूल आणि वरती असतील एअरचे मॉलिक्यूल. लिक्विड आणि एअर कोणता फोर्स असेल? ॲडेसिव्ह की कोहेजिव्ह? ॲडेसिव्ह. वेगवेगळे आहेत ना. आणि पण इथे एअरच्या मॉलिक्यूलची संख्या अत्यंत कमी असेल, म्हणून एअरचे मॉलिक्युल्स आणि लिक्विडचा मॉलिक्यूल यांच्यामधला ॲडेसिव्ह फोर्स आपण निग्लेक्ट करू. बरोबर आहे. म्हणून इथे कशामधला? लिक्विडचे मॉलिक्युल्स, बरोबर आहे, आणि एअरचे मॉलिक्युल्स यांच्यामधला जो फोर्स आहे तो काय केला आपण? झिरो. झिरो म्हणजे याला तुम्ही काय केलं? निग्लेक्ट केलं. झिरो असेल असं नाही, असेल काहीतरी, पण त्याला आपण निग्लेक्ट करू, त्याला विचारात घ्यायची गरज नाही. आणि बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं तर लिहायची गरज नाही. ओके. आणि चौथा आणखी एक फोर्स आहे जो प्रत्येक पार्टिकलला असतो. तर तो जो मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे, या मॉलिक्यूलला काहीतरी मास आहे. मास असल्यामुळे त्याला वेट आहे. वेट किती असते? mg. पण एम अत्यंत कमी आहे. एका मॉलिक्यूलचा एम व्हेरी स्मॉल असेल. ग्रॅम मध्ये तर सोडा, तो मायक्रोग्रॅम मध्ये नसेल, मिलीग्रामचा तर विषयच नाही राहिला. त्यामुळे हाई फोर्स निग्लिजिबली स्मॉल असेल आणि याला सुद्धा काय करा? निग्लेक्ट करा. मला सांगा, हे तर दोन फोर्सेस तुम्ही निग्लेक्ट केले. पहिला कोणता? मॉलिक्यूल आणि एअर मधला फोर्स, तोही निग्लेक्ट केला. आणि दुसरा त्या मॉलिक्यूलचं वेट एक प्रकारचा फोर्स, तोही निग्लेक्ट केला. म्हणजे त्या मॉलिक्यूलवर केवळ दोनच फोर्सेस आहेत. समजलं का? हा जो मॉलिक्यूल आहे यावर केवळ दोन फोर्सेस आहेत. समजलं की नाही? हा. आता ही डायग्राम मी काढून टाकतो आणि अशी एक डायग्राम आपण काढू की त्या मॉलिक्यूलवर फक्त दोनच फोर्सेस आपण दाखवू. इथे बघा मी डायग्राम कशी काढली होती. हा काय काढला? सॉलिड सरफेस.
आणि इथे हा जो काढला हा काय झाला, लिक्विड सरफेस. हे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. आणि कसे मॉलिक्युल्स कन्सिडर केले, असे मॉलिक्युल कन्सिडर केले ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स पार्टली एअरमध्ये, पार्टली सॉलिडमध्ये आणि पार्टली लिक्विडमध्ये येणार. आणि हा एक मॉलिक्युल फक्त दाखवण्यासाठी आपण घेतला. अशा सर्व मॉलिक्युलचा आपण विचार करू. यांच्यावरचा हा काय झाला, रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स. हा झाला कोहेजिव्ह फोर्स, बरोबर आहे. आणि इथे जो काढला हा काय झाला, हा तर त्याला मोर करेक्टली असं म्हणू आपण रिझल्टंट ऍडेसिव्ह फोर्स, बरोबर आहे. एवढं समजलं. म्हणजे मॉलिक्युलर दोन मेन फोर्सेस आहेत आणि ते या डायरेक्शनने आहे. कोणत्या मॉलिक्युलवर, परत परत ज्यांचे स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स पार्टली सॉलिडमध्ये, पार्टली लिक्विडमध्ये आणि पार्टली एअरमध्ये येतील, हे जे मॉलिक्युल्स आहेत हे या सरफेसच्या जवळ असतील, बरोबर आहे. कुठे जवळ असतील, जिथे कॉन्टॅक्ट आहे त्याच्या जवळ असेल. म्हणून तर हा जो इफेक्ट आपल्याला मिळाला कव्हर्ड सरफेसचा, तो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्येच मिळाला. मध्ये लिक्विडचा सरफेस कव्हर्ड होता का, नाही. कारण की असे मॉलिक्युल्स अफेक्ट होतात ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये आणि एअरमध्ये. आणि असे मॉलिक्युल्स तुम्हाला कुठे सापडतील, हे मॉलिक्युल आहेत लिक्विडचे, पण ते कोणाच्या जवळ सापडतील, सॉलिडच्या जवळ सापडतील. म्हणून इथेच सरफेस काय झालेला आहे, कव्हर झालेला, बाकी सरफेस कव्हर नाही आहे. समजलं का. हे दोन मेन फोर्सेस आहेत. आता आणखी पहा, या दोन मेन फोर्सेसचा जर आपण रिझल्टंट काढला, काय, या दोन मेन फोर्सेसचा काय काढला, रिझल्टंट, तर कसा काढणार, लॉ ऑफ पॅरलोग्राम. असा पॅरलोग्राम काढला, बरोबर आहे. या पॅरलोग्रामला काय काढा, डायगोनल काढा. आणि हा डायगोनल जो आहे हा काय झाला, रिझल्टंट फोर्स, नेट फोर्स ऑन द मॉलिक्यूल. हा झाला या मॉलिक्यूलवरचा रिझल्टंट फोर्स. एवढं समजलं का. हा झाला पहिला पॉईंट. काय सांगितलं पहिल्या पॉईंटमध्ये, एकदम सिंपल आहे. पहिल्या पॉईंटमध्ये आपण सांगितलं आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एक्सप्लेन करायचा होता. पहिल्या पॉईंटमध्ये आपण सांगितलं की आपण असे मॉलिक्युल्स घ्यायचे ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स पार्टली सॉलिडमध्ये, पार्टली लिक्विडमध्ये, पार्टली एअरमध्ये आहे. बघा एकदम सिम्प्लिसिटी आहे. बोलताना आपण खूप काही बोलतो, पण लिहिताना ना मोजक्या शब्दात लिहिता आलं पाहिजे. कन्सिडर दोज मॉलिक्युल्स हुज स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स लाईज पार्टली इन सॉलिड, पार्टली इन एअर अँड पार्टली इन लिक्विड. फोर्सेस ऍक्टिंग ऑन दीज मॉलिक्युल्स आर. पहिला रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स, बरोबर. याला तुम्ही दाखवू शकता, मॉलिक्यूल पीनी दाखवला तशी रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स पीसी, इट मेक्स अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. पहिला फोर्स. दुसरा फोर्स तुम्ही सांगू शकता रिझल्टंट ऍडिसिव्ह फोर्स, पी ए फॉर ऍडिसिव्ह, बरोबर आहे. इट इज परपेंडिक्युलर टू दी सॉलिड सरफेस. तिसरं तुम्हाला सांगायचं असेल तर सांगू शकता की वेट ऑफ द मॉलिक्यूल mg ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन आणि इट इज निग्लिजिबली स्मॉल, सो इट इज निग्लेक्टेड. नंतर तुम्ही सांगू शकता की ऍडिसिव्ह फोर्स बिटवीन लिक्विड मॉलिक्यूल अँड एअर मॉलिक्यूल, इट इज ऑल्सो निग्लिजिबली स्मॉल. हा स्मॉल कशामुळे असेल, कारण की याला एअरचे जे पार्टिकल्स आहेत त्यांची संख्या फार कमी आहे, ते दूर दूर आहेत. त्यामुळे हा काय केला तुम्ही, निग्लेक्ट केला. तर दोन मेन फोर्सेस आहेत. आणि अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम आर इज द रिझल्टंट फोर्स, बरोबर आहे, ऑफ रिझल्टंट ऍडिसिव्ह फोर्स आणि रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स. रिझल्टंट का म्हणत आहे मी, खूप साऱ्या मॉलिक्यूल मिळून जो कोहेजिव्ह फोर्स तयार झाला तो झाला रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स. खूप साऱ्या सॉलिड मॉलिक्यूल मिळून जो फोर्स तयार झाला तो झाला रिझल्टंट ऍडिसिव्ह फोर्स. या दोघांचा रिझल्टंट लॉ ऑफ पॅरलोग्राम नुसार काढला. ओके, इथपर्यंत समजलं. हा झाला पहिला पॉईंट. आता पहा, समजलं का पहिल्या पॉईंटमध्ये काय काय सांगितलं. स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स घेतला, रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स काढला, रिझल्टंट ऍडिसिव्ह फोर्स काढला आणि त्या दोघांचा रिझल्टंट असं आहे. समजलं का. असा मॉलिक्यूल घेतला ज्याचे स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स पार्टली सॉलिडमध्ये, पार्टली लिक्विडमध्ये, पार्टली एअरमध्ये आहेत, त्यांच्यावरचा रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स काढला, अँगल सांगितला. त्यांच्यावरचा रिझल्टंट ऍडिसिव्ह फोर्स काढला, तो सांगितला. आणि तो सॉलिड सरफेसला कसा आहे ते सांगितलं, बरोबर. नंतर त्या दोघांचाही रिझल्टंट काढला, तो असं दाखवला. लॉ ऑफ पॅरलोग्राम नुसार काढता येईल. हा झाला पहिला पॉईंट. सांगता येईल, समजलं सगळं काही. तुम्ही कसंही लिहिलं तरी चालेल, फक्त स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स घेतला, कोहेजिव्ह फोर्स काढला, अँगल सांगितला, ऍडिसिव्ह फोर्स काढला, रिझल्टंट घेतला आणि अँगल सांगितला. आपण किती वेळचं बडबड करून राहिलो, मिळालं काय म्हटलं आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे, असे मॉलिक्युल्स घेतले ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स पार्टली सॉलिडमध्ये, पार्टली एअरमध्ये आणि पार्टली लिक्विडमध्ये आहे. त्या मॉलिक्युल्सवरचा रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स काढला, बरोबर आहे. मेक्स अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. त्या मॉलिक्युल्सवरचा रिझल्टंट ऍडिसिव्ह फोर्स काढला, सॉलिड आणि लिक्विड मधला, इट इज परपेंडिक्युलर टू सॉलिड सरफेस. दोन फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स काढला, विच इज शोन इन फिगर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम. एवढं सांगितलं ना. अगोदर बोलताना वाचताना आपल्याला खूप काही असते, नंतर आपण सिम्प्लिफाय केलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस
नोट्स तयार करता किंवा अभ्यास करताना तुम्ही मेन पॉईंट अंडरलाईन. पहिला पॉईंट स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स बद्दल लिहायचं, दुसरा पॉईंट ऍडिसिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्स बद्दल लिहायचं, तिसरा पॉईंट ऍडिसिव्ह फोर्स बद्दल लिहायचं आणि चौथा पॉईंट त्यांच्या रिझल्टंट बद्दल लिहायचं. 4 ओळी लिहायच्या फक्त. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स बद्दल लिहिलं, कोहेसिव्ह फोर्स बद्दल लिहिलं, ऍडिसिव्ह फोर्स बद्दल लिहिलं आणि त्यांचा रिझल्टंट लिहिलं. हेच तर बोर्ड एक्झामची प्रिपरेशन करायची मेथड. ते एकदम सोपं आहे, काही इतका खास नाही आहे. त्याच्यापेक्षा पलीकडचं वर्क आपण करत असतो. आता पहा, एक मेन टेंडन्सी लक्षात घ्या, एक जनरल टेंडन्सी लक्षात घ्या. लक्ष इकडे द्या माझ्याकडे. जसं मी तुम्हाला एक टेंडन्सी सांगितली होती की कुठल्याही सिस्टमची टेंडन्सी स्वतःच्या पोटेन्शियल एनर्जीला मिनिमाइज करायची असते. कोणत्याही सिस्टमची. एव्हरी सिस्टम इन द युनिव्हर्स हॅज टेंडन्सी टू मिनिमाइज दी पोटेन्शियल एनर्जी. ओके, पोटेन्शियल एनर्जीला मिनिमाइज करायचीच टेंडन्सी असते कुठल्याही सिस्टमची. विंडो द्या बरोबर. आता पहा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, तुम्ही मला त्याचा आन्सर तुम्हीच द्या. समजा तुमच्याकडे एक ना असं पृष्ठ आहे, एक प्लेन आहे, बरोबर आहे, आणि एक पृष्ठ आहे, इमॅजिन करा, आणि एक तुमच्याकडे एक रॉड दिलेला आहे, एक सुई दिलेली आहे किंवा एक नेल आहे आणि तो त्या पृष्ठावर असा ठेवायचा, बरोबर आहे, आणि हवा येत आहे आणि तुम्ही असं धावायचं. ते पृष्ठ पडणार का? खूप जोराने जर तुम्ही धावायला लागले ते खाली नाही पडणार, कारण हवा त्याला काय करत आहे, प्रेशर एक्झर्ट तुम्ही, बरोबर आहे ना. तुम्ही असं विचार करा ना, मोटरसायकलवर तुम्ही आहात आणि एक छोटंसं हलकंसं पेज घ्या, कडक असेल, फोल्ड होणार नाही, असं ठेवा, बरोबर आहे. ते त्याला नेल थोडा शार्प असेल आणि तुम्ही त्याला मोटरसायकलवर पकडून ठेवा, ते खाली पडेल का? मला सांगा, ते जे प्लेन आहे, ते जे पृष्ठ आहे, ते या खिड्याला, या नेलला कसं ऍडजस्ट होईल? परपेंडिक्युलर. म्हणजे कोणत्याही सरफेसची त्या सरफेसवर जो फोर्स ऍक्ट होत असतो त्या फोर्सला परपेंडिक्युलर ऍडजस्ट होण्याची असते. जशी ती नॅचरल टेंडन्सी होती तशी ही पण एक नॅचरल टेंडन्सी आहे. कोणत्याही सरफेसवर जर तुम्ही फोर्स एक्झर्ट केला तर तो सरफेस त्या फोर्सला परपेंडिक्युलर ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल. सो एव्हरी सरफेस हॅज टेंडन्सी टू ऍडजस्ट परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन इट. एवढा पॉईंट समजला का? काय पॉईंट आहे? ची टेंडन्सी काय असते? त्या सरफेसवर जो फोर्स ऍक्ट होत आहे त्याला परपेंडिक्युलर ऍडजस्ट. तुम्ही म्हटलं हे पेज मी असं ठेवतो फोर्स ऍक्ट करतो, पेज ऑटोमॅटिकली परपेंडिक्युलर होणार, बरोबर आहे. सो एव्हरी सरफेस हॅज टेंडन्सी टू ऍडजस्ट परपेंडिक्युलर टू दी रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन इट. एवढं क्लिअर झालं? अरे पॉईंट क्लिअर झाला? आता असं विचार करा, इथे सेकंड पॉईंट, पहिल्या पेजवर तर आपण पहिला पॉईंट घेतला, इथे सेकंड पॉईंट लक्ष द्या. परत सिच्युएशन काय, हा काय झाला? सॉलिड सरफेस, आणि इथे आपण काय काढला होता? हा काय झाला? लिक्विड सरफेस. हा झाला सॉलिड सरफेस, बरोबर आहे. इथे पूर्ण खाली लिक्विड आहे, हा झाला लिक्विड सरफेस, आणि यावर काढलेला होता रिझल्टंट, बरोबर आहे. या रिझल्टंटची टेंडन्सी काय? या लिक्विड सरफेसला परपेंडिक्युलर ऍडजस्ट होण्याची. आता बघा, रिझल्टंट जर इकडे असेल, ऐका, हा जर रिझल्टंट असेल, या सरफेसला जर त्या रिझल्टंटला परपेंडिक्युलर ऍडजस्ट व्हायचं आहे, इथले मॉलिक्युल्स, कोणते मॉलिक्युल? ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पार्टली सॉलिडमध्ये, एअरमध्ये आणि लिक्विडमध्ये आहेत, हे मॉलिक्युल थोडे वर धावतील, बरोबर आहे, वर मूव्ह होतील, जेणेकरून तो सरफेस त्या रिझल्टंट फोर्सला कसा ऍडजस्ट होईल? परपेंडिक्युलर, बरोबर आहे, असं ऍडजस्ट होईल. नंतर रिमेनिंग सरफेस मात्र असाच. असं का झालं? कारण की सरफेसची टेंडन्सी काय? रिझल्टंटला, सरफेसची टेंडन्सी काय? रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर ऍडजस्ट होण्याची. म्हणून ज्या मॉलिक्युलचे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पार्टली एअरमध्ये, पार्टली सॉलिडमध्ये, पार्टली लिक्विडमध्ये आहेत, असे मॉलिक्युल्स थोडे वर मूव्ह होतील, जेणेकरून तो लिक्विडचा सरफेस त्या रिझल्टंट फोर्सला कसा ऍडजस्ट होणार? परपेंडिक्युलर. मला हा परपेंडिक्युलर आहे का? पण मला एक थेरम सांगतो मी. समजा हा सर्कल आहे, हा सेंटर आहे, आणि ही रेडियस आहे, आणि इथे काढली तुम्ही टँजंट, तर ही रेडियस आहे टँजंटला नेहमी परपेंडिक्युलर. थेरम आहे एक, रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. मग इथे हा असा कर्व आहे ना, मग इथे जर याला आपण असं कंप्लीट केलं तर ही काय झाली? रेडियस, बरोबर आहे. आणि त्याला इथे तुम्ही जे काढत असता, दाखवलं नाही आपण इथे, ही काय झाली? टँजंट, बरोबर आहे. आणि हा फोर्स बरोबर त्या सॉलिड सरफेसला काढलेल्या टँजंटला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणून द मॉलिक्युल्स लाईक
पी सारखे मॉलिक्यूल ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पार्टली सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये आणि एअरमध्ये आहे, दे मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन टिल द लिक्विड सरफेस बिकम्स कॉन्केव्ह. बरोबर, लिक्विड सरफेस काय होणार, कॉन्केव्ह होणार. पण असं केव्हा होणार, जेव्हा हा रिझल्टंट फोर्स कुठे असेल, सॉलिडच्या आतमध्ये असेल, त्यावेळेस सरफेस काय होणार, कॉन्केव्ह होणार. समजा असं विचार करा तुम्ही की तो रिझल्टंट फोर्स लिक्विडच्या आतमध्ये आला, येऊ शकते. केव्हा येऊ शकते ते मी तुम्हाला सांगतो, पण पहिले हे आपण समजून घेऊ की हा झाला सॉलिड सरफेस, इथे काढला आपण हा लिक्विड सरफेस. समजा यांचा रिझल्टंट इथे आला असता, हा काय झाला, रिझल्टंट फोर्स. लिक्विडच्या मॉलिक्यूलला काय वाटते किंवा लिक्विडचा सरफेस कसा ऍडजस्ट होणार, रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर. पण इथले जे मॉलिक्युल्स आहेत ते असे थोडे खाली धावतील, जेणेकरून हे या रिझल्टंटला ते सर्व मॉलिक्युल्स किंवा तो जो सरफेस आहे तो कसा होणार, परपेंडिक्युलर होणार. परत हा झाला कर्व, ही त्या कर्वला काढलेली झाली रॅडियस, फोर्स म्हणजे रॅडियस, बरोबर आहे. आणि ऍक्च्युली हा फोर्स आहे. आणि आता या फोर्सला ते जे मॉलिक्युल्स आहेत ते कसे ऍडजस्ट झाले, सरफेस कसा झाला, परपेंडिक्युलर झाला. आणि त्यामुळे इथे जर टँजंट काढली आपण तर असे येणार, बरोबर आहे. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती होणार, ग्रेटर दॅन 90 डिग्री. इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती होणार, लेस दॅन 90 डिग्री. समजलं का. मग केव्हा कॉन्व्हेक्स होणार, आणि त्याच्या अगोदर पहिली टेंडन्सी काय होती की लिक्विड मॉलिक्यूल स्वतःला असं ऍडजस्ट करते रिझल्टंट फोर्सला सरफेस, मग त्यासाठी तिकडे धावायचं तिकडे धावतील म्हणजे ओढल्या जातील फोर्सेसमुळे. म्हणून इथे काय झालं की लिक्विड मॉलिक्युल्स हे वर धावले, बरोबर आहे. लिक्विड मॉलिक्युल्स वर धावले, वर केव्हा धावतील, जेव्हा रिझल्टंट फोर्स कुणीकडे असेल, सॉलिडमध्ये असेल, त्यावेळेस लिक्विड मॉलिक्यूल वर धावतील आणि सरफेस काय होणार, कॉन्केव्ह होणार. असं कोणत्या केसमध्ये होत असते, वेन लिक्विड पार्शियली वेट द सॉलिड. आणि या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय तो थिटा, लेस दॅन 90 डिग्री. आता इथे रिझल्टंट जो आहे तो कशामध्ये आला, लिक्विडमध्ये आला. पहिल्या केसमधला रिझल्टंट सॉलिडमध्ये आला होता, हा रिझल्टंट लिक्विडमध्ये आला. आणि हे मॉलिक्युल्स काय होतील, खाली धावतील, खाली मूव्ह होतील हॉरिझॉन्टल लेवलपेक्षा, आणि जेणेकरून सरफेस काय होणार, कॉन्व्हेक्स होणार. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर काढला तर ही झाली टँजंट. हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा काय होणार, ग्रेटर दॅन 90 डिग्री. असं कोणत्या केसमध्ये होत असते, वेन लिक्विड डज नॉट वेट दी सॉलिड. आता फक्त एक पॉइंट राहिला, या पहिल्या केसमध्ये हा रिझल्टंट सॉलिडमध्ये का गेला, दुसऱ्या केसमध्ये रिझल्टंट लिक्विडमध्ये का गेला, हे आपल्याला एक्सप्लेन करता आलं की फक्त आता आपल्याला पाहावं लागेल की कोणत्या केसमध्ये, ही कोणती केस आहे. इथे लिक्विड काय करत आहे, सॉलिडला कसं वेट करत आहे, पार्शियली वेट करत आहे. आणि इथे रिझल्टंट कुठे आला, सॉलिडच्या आतमध्ये. इथे हे जे लिक्विड आहे त्या सॉलिडला, बरोबर आहे, डज नॉट वेट करत नाही, लिक्विड डज नॉट वेट दी सॉलिड, बरोबर आहे. या केसमध्ये रिझल्टंट कुठे आला, लिक्विडच्या आतमध्ये आला. आता फक्त आपल्याला एवढंच पाहायचं आहे की या केसमध्ये रिझल्टंट लिक्विडच्या आतमध्ये का आला आणि पहिल्या केसमध्ये रिझल्टंट सॉलिडच्या आतमध्ये का आला. ओके, एवढं समजलं तुम्हाला. आणि हे अगोदर पाहायला पाहिजे आणि नंतर हे सांगायला पाहिजे होतं, पण मी ते थोडं असं घेतलं. पण तरी काही प्रॉब्लेम नाही, उलट आणि क्युरियोसिटी आपली कायम राहते. आता पहा, पहिलं जे लिक्विड होतं, कोणतं लिक्विड, फॉर लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड. मला तर असं वाटतं या शब्दांवरून तुम्हाला काही समजलं पाहिजे. फॉर लिक्विड विच पार्शियली वेट्स दी सॉलिड, जे लिक्विड सॉलिडला काय करतात, पार्शियली वेट्स करतात, बरोबर आहे. तर इथे काय होते बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करत आहे. समजा हे बिकर आहे, या बिकरमध्ये लिक्विड घेतलं आणि तुम्ही ग्लासचा रॉड टाकला आणि ह्या रॉडला बाहेर काढून घेतलं, त्या रॉडला पार्टिकल चिटकतात, म्हणजे पार्शियली वेट करते, बरोबर आहे. आणि दुसरं लिक्विड जे पार्शियली वेट करत नाही त्या केसमध्ये काय होते हे समजून घ्या. हे लिक्विड आहे, याच्यामध्ये ग्लास रॉड टाकला, हा काय आहे, मर्क्युरी. तर एकही मर्क्युरीचा पार्टिकल चिटकणार नाही, मर्क्युरीचा पार्टिकल चिटकणार नाही. का चिटकला नाही माहिती, हा ग्लास रॉड टाकला आणि काढून घेतला, मर्क्युरीचा पार्टिकल का चिटकला नाही, कारण की मर्क्युरी आणि मर्क्युरी यांच्यामधला कोहेजिव्ह फोर्स जो होता तो खूप जास्त आहे, कोणापेक्षा,
ग्लास रॉड आणि मर्क्युरी यांच्यामधल्या ॲडेसिव्ह फोर्सपेक्षा, समजलं का, कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. त्यांनी सगळ्यांनी एकमेकांना पकडून ठेवलेला आहे. त्यामुळे ग्लास आला निघून गेला, एकही मॉलिक्यूल त्याला चिटकला नाही. कशामुळे? कोहेसिव्ह फोर्स खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू ॲडेसिव्ह फोर्स. आणि इथे आता हे आहे वॉटर. या वॉटरमध्ये तुम्ही ग्लास रॉड टाकला आणि बाहेर काढला, काही पार्टिकल ग्लासला चिटकले. असं का झालं? कारण की हे वॉटरचे पार्टिकल आणि पार्टिकल यांच्यामधला फोर्स कमी पडला असेल आणि हे ग्लासचे पार्टिकल आणि वॉटरचे पार्टिकल यांच्यामधला ॲडेसिव्ह फोर्स जास्त झाला असेल. म्हणजे या केसमध्ये ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. जेव्हा ॲडेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो, कोणता? ॲडेसिव्ह, तेव्हा पार्टिकल चिटकतात. पार्टिकल चिटकतात म्हणजे पार्शियली वेट. आणि जेव्हा कोहेसिव्ह फोर्स ॲडेसिव्ह फोर्सपेक्षा कमी असतो, कोहेसिव्ह जास्त असतो आणि ॲडेसिव्ह कमी असतो असं म्हणायला पाहिजे, त्यावेळेस पार्टिकल पार्टिकलला चिटकतात, पार्टिकल सॉलिडला चिटकत नाही. त्यावेळेस त्या सॉलिडला ते लिक्विड वेट करू शकत नाही. सो व्हेन लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड, रिझल्टंट किंवा कोहेसिव्ह फोर्स इज मच ग्रेटर दॅन ॲडेसिव्ह फोर्स. अँड व्हेन लिक्विड पार्शियली वेट द सॉलिड, ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. ॲडेसिव्ह फोर्स जास्त असलं तर पार्शियली वेट करते आणि ॲडेसिव्ह फोर्स खूपच जास्त असला तर कम्प्लिटली वेट करते. मातीचं एखादं भांडं असेल आणि ते पाण्यात टाकलं तर पूर्ण वेट होते, कारण की माती, क्ले आणि वॉटर यांच्यामध्ये ॲडेसिव्ह फोर्स खूप जास्त आहे कोहेसिव्ह फोर्सपेक्षा. पण ग्लास आणि वॉटर यांच्यामध्ये, बरोबर आहे, तर ॲडेसिव्ह फोर्स आहे पण कमी आहे. कमी असल्यामुळे पार्शियली वेट होते. एवढं समजलं का? परत आता त्याच डायग्राम आपण काढू. कोणत्या डायग्राम? दोन फोर्स आपण काढले होते, कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्स. तर पहिल्या केसमध्ये कोणती केस आहे? इथे काय घेतलं आपण? एक्झाम्पल लिहू आपण. काय घेतलं आपण? ग्लास आणि वॉटर, अर्थात टॅप वॉटर, ऑर्डिनरी वॉटर. ग्लास आणि वॉटर. किंवा तुम्हाला केस समजली कोणती केस? वेन लिक्विड पार्शियली वेट द सॉलिड. पहा, लक्ष द्या, जे सांगितलं तुम्हाला आता तेच बरोबर डायग्राम मध्ये काढायचं. पहा कसं काढणार, नीट समजून घ्या, पूर्ण लक्ष द्या. हा काय झाला? सॉलिड सरफेस. हा इकडे आहे सॉलिड. आणि इथे काय काढला? हा काय काढला? लिक्विड सरफेस. आणि हे झाले ते मॉलिक्युल्स पी सारखे. पी सारखे म्हणजे ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पार्टली सॉलिडमध्ये, पार्टली एअरमध्ये आणि पार्टली लिक्विडमध्ये, अशाच मॉलिक्युलवर आपण त्यांच्याच बद्दल बोलून राहिलो, बरोबर आहे. आणि दोन्ही फोर्सेस काढा. कोणता फोर्स जास्त आहे या केसमध्ये? इथे कसं वेट करते? लिक्विड पार्शियली वेट्स सॉलिड, बरोबर आहे. या केसमध्ये लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करते. याचा अर्थ ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. ॲडेसिव्ह जास्त दाखवा आणि कोहेसिव्ह कमी दाखवा. बघा, लक्ष द्या इकडे. हा दाखवला ॲडेसिव्ह आहे ना, ॲडेसिव्ह असा असतो ना. हा ॲडेसिव्ह दाखवला जास्त, या मॉलिक्युलला पी म्हटलं तर हा झाला पी ए ॲडेसिव्ह. कोहेसिव्ह दाखवा कमी, हा दाखवला कोहेसिव्ह यापेक्षा कमी दाखवा, बरोबर 45. आणि या दोघांचा हा झाला पी मॉलिक्युल, हा पी ए ॲडेसिव्ह फोर्स आणि पी सी कोहेसिव्ह फोर्स. यांचा काढा रिझल्टंट. यांचा जर रिझल्टंट काढला तर लॉ ऑफ पॅरलोग्राम वापरा. लॉ ऑफ पॅरलोग्राम जर वापरला आपण तर असं येणार. आणि यांचा काढायचा रिझल्टंट, हा झाला रिझल्टंट. सांगा कुठे आला रिझल्टंट? सॉलिड मध्ये आला, बरोबर आहे. सो तुम्ही कसं लिहिणार? इन केस ऑफ लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड, रिझल्टंट ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. सो देअर रिझल्टंट, या दोघांचा रिझल्टंट लाईज इन सॉलिड. So the molecules like P moves in upward direction so that liquid surface becomes concave. तर P सारखे मॉलिक्यूल वर धावतील जेणेकरून लिक्विड सरफेस काय होणार? कॉन्केव्ह होणार नियर द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, बरोबर आहे. लिक्विड सरफेस कॉन्केव्ह झाला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 डिग्री झाला. समजलं का? सेकंड केस का कोणती घेतली होती आपण? कोणती सेकंड केस? हा, तर फॉर लिक्विड, बरोबर आहे, विच डज नॉट वेट द सॉलिड. जर लिक्विड सॉलिडला वेट करत नसेल, फॉर एक्झाम्पल ग्लास आणि मर्क्युरी, या केसमध्ये काय असते? कोहेसिव्ह फोर्स इज मच ग्रेटर दॅन ॲडेसिव्ह फोर्स. परत डायग्राम काढू आपण. कोहेसिव्ह फोर्स काढू आणि ॲडेसिव्ह फोर्स. हा काय झाला? सॉलिड सरफेस. परत इथे हा जो गेली का लाईन आहे, तर हा काय झाला?
लिक्विड सरफेस कोणता फोर्स जास्त दाखवायचा? कोहेजिव्ह जास्त, ऍडेसिव्ह कमी. कोहेजिव्ह जास्त, ऍडेसिव्ह कमी. तर इथे फोर्सेस दाखवायचे आहेत. पहिल्यांदा आपण दाखवू कोहेजिव्ह फोर्स. कोणत्या कलरने? हाच घेऊ. तर हा काय झाला? कोहेजिव्ह फोर्स. हा कोहेजिव्ह कशाने दाखवा? PC. आता काय दाखवा? ऍडेसिव्ह फोर्स. ऍडेसिव्ह फोर्स कमी असेल आणि लेंथ जी आहे ती त्या फोर्सची मॅग्निट्यूड दाखवते. वेक्टर मध्ये आपण पाहिलं. हा झाला PA ऍडेसिव्ह फोर्स. यांचा काढा रिझल्टंट. रिझल्टंट काढण्यासाठी काही ना समजा रिझल्टंट काढून राहिले. वेक्टर इतका मोठा चॅप्टर घेतला, 2 वेक्टरचा जर रिझल्टंट काढायचा असेल तर 2 लॉ आहेत. लॉ ऑफ ट्रायंगल, लॉ ऑफ पॅरलोग्राम. पहिला वेक्टर जिथे स्टार्ट झाला, जिथे एंड झाला, तिथून जर दुसरा स्टार्ट झाला असेल तर लॉ ऑफ ट्रायंगल वापरा. पहिला वेक्टर जिथून स्टार्ट झाला, दुसराही तिथून स्टार्ट झाला तर लॉ ऑफ, मग हे पहिला वेक्टर जिथून स्टार्ट झाला, दुसराही तिथून स्टार्ट झाला तर काय वापरा? लॉ ऑफ पॅरलोग्राम. मग इथे पॅरलोग्राम काढला, असा पॅरलोग्राम काढला. हा काढला पॅरलोग्राम. या पॅरलोग्रामला काढा डायगोनल, आणि हा डायगोनल म्हणजेच काय झाला? रिझल्टंट. पण लिक्विड सरफेसची टेंडन्सी काय असते? रिझल्टंटला परपेंडिक्युलर ऍडजस्ट होण्याची. म्हणून हे लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते असे खाली धावतील. बरोबर आहे. जेणेकरून हा सरफेस या रिझल्टंटला कसा होणार? परपेंडिक्युलर होणार. ह्यात थोडंसं मागे पुढे झालं. म्हणून लिक्विडचे मॉलिक्युल्स खाली धावतील जेणेकरून रिझल्टंट ला लिक्विड सरफेस कसा होणार? परपेंडिक्युलर. त्यामुळे सरफेस काय झाला? कॉन्व्हेक्स झाला. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय झाला? ग्रेटर दॅन 90 डिग्री. असं जर काढलं तर ग्रेटर दॅन 90 डिग्री. झालं एक्सप्लेनेशन. समजलं का? दिस द एक्सप्लेनेशन ऑफ कर्व्ड नेचर ऑफ लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. समजलं काय काय पाहिलं आपण? सुरुवातीपासून आपल्या बोर्डवरच घेऊ आपण, पटापट होऊन जाणार. पहिले पहा आपण काय काढलं. पहिले काय पाहिलं आपण? अँगल ऑफ. त्याच्या अगोदर तुम्हाला कालपासून मी सांगून राहिलो की जेव्हा लिक्विड सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो तो जनरली कर्व्ड असतो. जनरली बहुतेक वेळेस. झोप येत आहे? तिकडे आवाज द्या. इकडे डोळे मिटून नका बसू तुम्ही. जास्त अभ्यास करून राहिले का? काय म्हटलं बा? जेव्हा लिक्विड सरफेस हा सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तो जनरली कर्व्ड असतो. कर्व्ड असतोच असं नाही, जनरली कर्व्ड असतो. बहुतेक केसमध्ये तो कर्व्ड असतो. आणि पहिल्या केसमध्ये असं लिक्विड घेतला पण जे सॉलिडला पार्शियली वेट करते, तर इथे सरफेस कसा आहे? कॉन्केव्ह. बरोबर आहे. आणि इथे आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाईन करायचा होता. आपण लिक्विड सरफेसला काय काढली? टँजंट ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ती टँजंट आणि सॉलिड सरफेस यांच्यामधला मोजला अँगल लिक्विडच्या आतमध्ये. हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. समजलं? इथे तेच केलं. पण इथे कोणतं लिक्विड घेतलं आपण? लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड. बरोबर आहे. आणि इथे सरफेस कसा मिळाला? कॉन्व्हेक्स. बरोबर आहे. परत सरफेस आणि सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेस यांच्या कॉन्टॅक्टला आपण लिक्विड सरफेसला काय काढली? टँजंट. ती टँजंट आणि सॉलिड सरफेस यांच्यामधला अँगल मोजला लिक्विडच्या आतमध्ये. त्या अँगलला काय म्हटलं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्या पहिल्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 डिग्री आला आणि दुसऱ्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 डिग्री आला. पहिल्या केसमध्ये लिक्विड सरफेस कॉन्केव्ह झाला आणि दुसऱ्या केसमध्ये लिक्विड सरफेस कॉन्व्हेक्स झाला. हेच आपल्याला एक्सप्लेन करायचं की केव्हा कॉन्केव्ह आणि केव्हा कॉन्व्हेक्स. केव्हा हे तुम्हाला माहिती आहे, पण का हे एक्सप्लेन करायचं आहे? केव्हा कॉन्केव्ह? जेव्हा लिक्विड partially weight the solid, angle of contact is less than 90 degree and the liquid surface is concave. When liquid does not weight the solid, angle of contact is greater than 90 degree, that is acute obtuse angle, and liquid surface is convex and angle of contact is greater than 90 degree or obtuse angle. बरोबर आहे. व्हेन हे तुम्हाला समजलं. बरोबर आहे. पण व्हाय हे समजायचं राहिलं तर त्याला एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं? हे दुसरी पण एक डायग्राम काढली होती. इथे तीच सिच्युएशन आहे. इथे पार्शियली वेट करते ते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 डिग्री आला आणि इथे डज नॉट वेट आहे ते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 डिग्री आला. तेच केस आहे. नंतर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं एक्सप्लेनेशन द्यायचं. असं का झालं? कॉन्केव्ह का झाला? कॉन्व्हेक्स का झाला? त्यासाठी आपण असा मॉलिक्यूल घेतला ज्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पार्टली लिक्विडमध्ये, पार्टली सॉलिडमध्ये, पार्टली एअरमध्ये आहे. या मॉलिक्यूलवरचे आपण या मॉलिक्यूलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स अशा तऱ्हेचा घेतला. या मॉलिक्यूलवरचे काय काढायचे आहेत? फोर्सेस. तुम्ही 2 सांगितले तरी चालेल. पहिला काढला आपण रिझल्टंट
कोहेजिव्ह फोर्स, पहिला रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स, हा रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स, हा हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल करतो 45 डिग्री. दुसरा काढला आपण रिझल्टंट ऍडिसिव्ह फोर्स, हा सॉलिड सरफेसला कसा आहे परपेंडिक्युलर, आणि या दोघांचंही काय काढता येणार रिझल्टंट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम. आणि लिक्विड सरफेसची टेंडन्सी या रिझल्टंटला परपेंडिक्युलर ऍडजस्ट होण्याची असेल, हा पहिला पॉईंट. ओके, नंतर काय केलं आपण की असं लिक्विड घेतलं. ओके, हे तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या केसमध्ये किंवा इथेच घेऊ ना आता आपण की ओके, हे पहिल्यांदा सांगितलं की जर का लिक्विड पार्शियली वेट करत असेल, पार्शियली वेट होत असेल, याचा अर्थ ऍडिसिव्ह फोर्स जास्त आहे, कोहेजिव्ह फोर्स कमी आहे. जर लिक्विड वेटच होत नसेल त्याचा अर्थ कोहेजिव्ह जास्त आहे, ऍडिसिव्ह कमी आहे, हे समजलेलं पाहिजे. त्यानंतर आपण पहिल्या टाईपचं लिक्विड घेतलं, बरोबर. कोणत्या टाईपचं लिक्विड घेतलं, जे सॉलिडला पार्शियली वेट करते. पार्शियली वेट करते म्हणजे ऍडिसिव्ह फोर्स जास्त आहे, कोहेजिव्ह फोर्स कमी आहे. डायग्राम पहा, बरोबर. ऍडिसिव्ह जास्त दाखवायचा आणि कोहेजिव्ह कमी दाखवायचा, यांचा काढायचा रिझल्टंट. रिझल्टंट कुठे येतो सॉलिड मध्ये, रिझल्टंट इकडे आला. आता लिक्विड सरफेसची टेंडन्सी काय रिझल्टंटला परपेंडिक्युलर ऍडजस्ट होण्यासाठी, म्हणून लिक्विड सरफेसचे मॉलिक्यूल वर धावतील, जेणेकरून लिक्विड सरफेस काय होणार कॉन्केव्ह आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होणार लेस दॅन 90 डिग्री. झालं एक्सप्लेनेशन, समजलं का. दुसरं असं लिक्विड आहे जे सॉलिडला वेट करत नाही आहे, बरोबर. या केसमध्ये कोहेजिव्ह फोर्स खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू ऍडिसिव्ह फोर्स. मग इथे काय काढला कोहेजिव्ह फोर्स, हा काय काढला ऍडिसिव्ह फोर्स, यांचा कोण काढला रिझल्टंट. हा रिझल्टंट कुठे मिळाला, दिस रिझल्टंट लाईज इन लिक्विड, हा लिक्विड मध्ये मिळाला. आता लिक्विड सरफेसची टेंडन्सी काय आहे रिझल्टंटला परपेंडिक्युलर ऍडजस्ट होण्याची. परपेंडिक्युलर ऍडजस्ट होण्यासाठी हे जे मॉलिक्युल्स आहेत, कोणते मॉलिक्युल ज्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स एअर मध्ये, लिक्विड मध्ये आणि सॉलिड मध्ये आहे, ते थोडे असे खाली धावतील. खाली धावल्यामुळे, खाली मूव्ह झाल्यामुळे सरफेस काय होणार कॉन्व्हेक्स, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होणार ग्रेटर दॅन 90 डिग्री. सो दिस इज द एक्सप्लेनेशन. समजलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे का तेही तुम्हाला समजलं, काय असते तेही तुम्हाला समजलं, डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाली. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट केव्हा लेस दॅन 90 डिग्री असते, केव्हा ग्रेटर दॅन 90 डिग्री असते, हे तुम्हाला समजलं, बरोबर आहे. आणि का ग्रेटर दॅन 90 डिग्री असते आणि का लेस दॅन 90 डिग्री हे समजलं. फक्त हे आपल्या नोट्समध्ये एकदा खूप चांगल्या तऱ्हेनं वाचून काढा. आजचा व्हिडिओ पण अपलोड करून देऊ आपण आजच, काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, ओके.